जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. जळगाव जामोद प्रतिनिधी. तालुक्यात सध्या रस्ते विकासाचा मोठा गाजावाजा होत असला तरी प्रत्यक्षात मात्र रस्ते विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे डांबर उतले जात असल्याचे चित्र दिसत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून बांधले जाणारे रस्ते महिनाभरातच उखडत असल्याने तालुक्यात एक तरी काम दर्जेदार दाखवा आणि 1000 रुपये मिळवा असे खुले आव्हान आता संतप्त नागरिक देऊ लागले आहेत. फलकबाजीचा नवा पॅटर्न. नियमानुसार कोणत्याही कामाचे अंदाजपत्रक, खर्च आणि कालावधी यांचा फलक काम सुरू असताना लावणे बंधनकारक आहे. मात्र जळगाव जामोद तालुक्यात उलटी गंगा वाहत आहे. काम सुरू असताना कोणतेही फलक लावले जात नाहीत. जेव्हा रस्ता पूर्ण होतो किंवा त्यावरून आरडाओरडा सुरू होतो तेव्हा कुठेतरी कोपऱ्यात फलक उभा केला जातो. अनेकदा तर एका कामाचा फलक दुसऱ्याच कामाच्या ठिकाणी लावून प्रशासनाची आणि जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. जळगाव जामोद ते सोनाळा रोडने चारठाणा ते उसरा या मुख्य मार्गावर सध्या कामाचा पुरता बोजावर उडाला आहे. एका महिला ठेकेदाराकडे या कामाची जबाबदारी असल्याचे समजते. मात्र हे काम इतके बोगस झाले आहे की रस्ता तयार होऊन महिना उलटलत नाही तोच खडीवर आली आहे. सिटी रस्ते, पूल आणि डांबरीकरणाच्या नावाखाली केवळ मलमपट्टी केली जात असून निकृष्ट दर्जाच्या सीलकोटमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आमच्या खिशातून जाणाऱ्या कराच्या पैशांचीही लूट आहे. अधिकारी आणि ठेकेदारांच्या अभद्र युतीमुळेच हे रस्ते टिकत नाहीत. केवळ कागदावर रस्ते चकाचक आहेत, प्रत्यक्षात मात्र धूळचे साम्राज्य आहे.